वाढत्या तापमानामुळे नांदेड जिल्ह्यातील पाणी पातळी झपाट्याने खालावताना आपण पाहतोय। याचा फटका जो आहे ते अनेक शेती बागांना सुद्धा बसलाय। आपण बघतो आता मी नांदेडच्या भोकर तालुक्यातील बेंबर शिवारात आहे। खरं तर ही 2 एकर क्षेत्रावर पपईची बाग आहे। मात्र नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे जे आहे ते या पपईची बागेची मोठी वाताहत होताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः ही बाग सुकून गेली आणि काही दिवसात वाळल अशी परिस्थिती जी आहे ती या बागेची निर्माण झाली। आपण बघतोय प्रत्येक झाडाचे पानं जे आहे ते वाळल्याचे चित्र पाहायला मिळतं। हे सुद्धा आपल्या समोर झाड आहे, याचे सुद्धा पानं वाळलेत आणि या तापमान वाढी आणि पाणी नसल्यामुळे जे आहे ते अशा प्रकारे या पपईची अवस्था झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर शेतकऱ्यांनी यासाठी मोठा खर्च केला होता, 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना होती। मात्र जे आहे ते पाणी पातळी घट झाल्यामुळे या बागेचं मोठं नुकसान झालंय। स्थानिक शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल किती एकरवर बाग लावली होती, किती खर्च केला होता आणि आता बाग वाळते? जवळपास 2 एकरवर आपण बाग लावली होती आणि त्याकरता खूप म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे। रोप आपण बाहेरून आणलं, रोपांना असताना खूप ट्रान्सपोर्टेशनची खूप अडचण आली आणि मजूर लागवड आहे, नांगरटी आहे, जवळपास 1 लाख रुपयाचा खर्च झाला अद्यापर्यंत। पण रुपयाचं आउटपुट त्याच्यातून काही मिळालं नाही, कारण आता तुम्ही बघताच आहात बाग जवळपास पूर्णतः वाळून गेलेली आहे आणि येणारा खर्च हे जे पीक आहे पीक काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्हाला स्वतःला घरातून पैसे खर्च करण्याची वेळ आलेली आहे। आणि याच्यामुळे पाण्याची पातळी जी खालावलेली आहे, आज जवळपास बेंबर गावामध्ये थोडंसं पिण्याचा पाण्याचा स्रोत जर सोडला तर जवळपास 500, 550, 600 फुटाचे बोर, विहीर तर जवळपास 100% कमी झाले आहे। बोरमध्ये थोडंफार आउटपुट मिळत आहे आणि शेतकऱ्याला जर ह्याच्यातून पुरेपूर जर बाहेर काढायचं जर असेल, खरंच शासनाची इच्छा, कुठल्याही शासनाची इच्छा जर असेल तर त्याला विमा जो आपण तुम्ही भरायला देता, तुम्ही पीक विमा, तो भरण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला ती थेट मदत जर त्यांना जर दिली तर शेतकऱ्यांसाठी खूप ही फायदेशीर खूप बाब राहणार। आता माझं मी स्वतःचं उदाहरण सांगतो। मी जवळपास 8 हेक्टरचा मी विमा भरलेला आहे। त्याच्यासाठी शासनानं माझ्या अनुदानापोटी विमाचं प्रीमियम म्हणून 70,000 रुपये शासनानं कंपनीला भरले, ज्या कुठल्या पीक विमा कंपन्या असतील ते 70,000 भरलेले, तेच जर मला जर दिले असते तर त्याच्यामध्ये आपण शेतीची निविष्ठा, जी काही लागणार शेतीमध्ये खत पाणी औषधी अथवा मजूर, ही परिस्थिती आपण त्या शेतामध्ये आपण टाकता आला असं। पण सरकार होतंय का की दुःख पायाला आणि औषध डोक्याला असा प्रकार झाला आणि ती विमा कंपनी 100% विमा कंपन्यांचा याच्यामध्ये खूप पितळ भरल्या जात आहे। आणि आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की विमा कंपन्यांना न देता शेतकऱ्याला थेट लाभांतर जसा योजना टोटल योजना बंद कराव्यात आणि एकच योजना थेट शेतकऱ्याला जेवढा पैसा विम्याचा पैसा प्रीमियमच्या रूपामध्ये देता तेवढा विम्याचा पैसा आपण शेतकऱ्याला जर दिला तर शेतकरी थोडंसं स्वयंपूर्ण होण्याला कारणीभूत राहील। आणि या मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये असंच अवर्षणामुळं खूप मोठं कर्जदार शेतकरी झाला आहे आणि कर्जदारामुळं हे कुठल्याही शेतकऱ्याला एकतर हात बाहेर टाकताना पाय बाहेर काढताना अशी परिस्थिती एक फसल्यागत झाली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपल्याला एक महत्त्वाचा सिंचनाचा आणि मानवी याचा उपयोग, याच्यासाठी MREGS मधून जो आता पैसा पुरवला जातो शासनाचा, तो MREGS मधून पैसा शेतकऱ्याच्या शेतातील कामासाठी जर पुरवला गेला तर त्याचा खरोखरच त्या शेतकऱ्याला लाभ होणार आहे। आता MREGS मधून विहिरी केल्या जातात, ते अनुदान थेट शेतकऱ्याला जर दिलं तर शेतकरी नवीन विहिरी खोदू शकतील, सिंचनाची व्यवस्था निर्माण करू शकेल। आता आमच्या गावामध्ये 2 पाझर तलाव आहेत, पाझर तलावामध्ये त्याचं जर रूपांतर सिंचन तलावामध्ये करता आलं तर निश्चितच आमची शासनाकडे मागणी राहील की त्या पाझर तलावाचं सिंचन तलावामध्ये रूपांतर करण्यात यावं आणि जे काही मदत असेल शासनाला ती शासनानं थेट आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाकावी। कुठल्याही विमा कंपन्या जगवण्यापेक्षा शेतकऱ्याला जगवणं हे महत्त्वाचं आहे आणि येणारा काळ शेतकऱ्यासाठी भयानक अवघड आहे। आता हे जरी बोलणं आत्महत्या हा विषय जरी शासनाला जरी वाटत असला, दुर्लक्षित वाटत असला, खरोखरच ती परिस्थिती आहे की आत्महत्या का करणार नाहीत। येणारे लग्न आहेत, शेतकऱ्याच्या शेतीला लागणारा खर्च आहे, हा साल काढून पुढच्या सालामध्ये निविष्ठा गुंतवणूक करायची मला तर शेतकऱ्याच्या जीवावरच्या वरची खूप अवघड गोष्ट आहे। आणि त्याच्यासाठी शासनानं हा गांभीर्यानं विचार करून राजकीय दृष्ट्या न बघता अथवा माझा शेतकरी तुझा शेतकरी, माझी धोरणं तुझी धोरणं असा विचार न करता एक सामायिक शेतकऱ्यासाठी कुठलं धोरण निश्चित करता आलं तर ते निश्चित शासनानं करावं, एवढीच आपली अपेक्षा आहे। निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते, यांची पपईची बाग वाळली, त्यांनी त्याची माहिती सुद्धा दिली आणि शासनाच्या धोरणाबाबत सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली। शासनाने जे आहे ते शेतकऱ्यांसाठी लागणारा अनुदान असेल, निधी असेल, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशी त्यांनी मागणी केली। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बेंबर, नांदेड।